मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या हार्टच्या पेशंटची अँजिओग्राफी केली जाते आणि त्यात काही गंभीर ब्लॉकेज दिसतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा पेशंटकडून किंवा त्यांच्या नातेवाईकाकडून प्रश्न विचारला जातो. ते म्हणजे फक्त औषधांनी हे ब्लॉकेज निघून जाऊ शकतात का? तर आज यामागचं पण सत्य काय आहे ते जाणून घेऊयात. तर ज्यावेळेस ब्लॉकेजच्या पेशंटला आपण काही औषधे डॉक्टर देतात, जसे की रक्त पातळ करण्याची औषधे किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे. हे औषधे तुमचे ब्लॉकेज पूर्णपणे गायब करू शकत नाहीत. तर या औषधांचा फायदा काय? मुख्य करून हे औषधे एखाद्या पेशंटला ब्लॉकेज तयार होण्यापासून वाचवतात किंवा ज्यावेळेस ऑलरेडी ब्लॉकेज असती, तर या ब्लॉकेजला स्थिर करून हार्ट अटॅकची रिस्क कमी करतात. परंतु हे औषधे ब्लॉकेज पूर्णपणे नाहीसे किंवा गायब करू शकणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या पेशंटची अँजिओग्राफी झाल्यानंतर काही गंभीर ब्लॉकेजेस निघतात, त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा बायपास हा सल्ला सुचवतात आणि ते उपचार पद्धती केल्याशिवाय पेशंटचा त्रास कमी होऊ शकत नाही किंवा हार्ट अटॅकची रिस्कही कमी होऊ शकणार नाही. परंतु काही वेळा ज्यावेळेस ब्लॉकेजची तीव्रता कमी असते, जसे की 50-60% ते ब्लॉकेज आणि पेशंटला विशेष त्रास नसतो, त्यावेळेस पेशंटला औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल याचा सल्ला कार्डिओलॉजिस्टद्वारे दिला जातो, ज्याला मेडिकल मॅनेजमेंट असे म्हणतात. तर फक्त औषधे आणि जीवनशैलीतील बदल याद्वारे ज्या व्यक्तींना मध्यम तीव्रतेचे किंवा सौम्य तीव्रतेचे ब्लॉकेजेस आहेत, असे पेशंट आयुष्यभर निरोगी आयुष्य जगू शकतात. तर त्यामुळे स्वतःहून औषधे बंद करू नका. कोणाचे ऐकून घरगुती उपचार करून स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. त्याशिवाय ॲलोपॅथी सोडून काही इतर उपचार पद्धती जे काही असतील, त्याने ब्लॉकेज कोणी जर सांगत असेल की हे ब्लॉकेज आम्ही पूर्णपणे नाहीसे करू, तर त्यांच्यावर भरोसा ठेवू नका.